ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भाऊ पोलीस खात्यात भरती होईल या आशेने बहिणीने पोलिसात भावाला भरती करण्याचा आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीला 80,000 रुपये आणि 55,000 रुपयांचा महागडा मोबाईल दिला। अनेक दिवस उलटून गेले तरी भाऊ पोलिसात भरती झाला नाही। मात्र तो व्यक्ती या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता। महिलेच्या लक्षात आलं की तिची फसवणूक झाली आहे। तिने डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना संपर्क साधला। या प्रकरणात सापळा रचत मानपाडा पोलिसांनी अरविंद निकम नावाच्या भामट्याला अटक केली आहे। या भामट्याने राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलीस खात्यात भरती करतो असे सांगून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस भरतीकरिता नागरिकांनी कोणाच्या आमिषाला बळी पडू नये, असे कोणी मागणी करत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी एक महिलेने तक्रार दिली की त्यांच्या भावाला पोलीस विभागात भरती करून देतो असा एक इसम भेटला होता आणि त्या प्रकारे त्या महिलेने त्या आमिषाला बळी पडून त्या इसमास 81,000 रुपये गुगल पे केले आणि 55,000 रुपयाचा एक मोबाईल त्याच्या सांगण्यावरून त्यांना दिला। आणि मग ती महिला त्या पोलीस विभागाचं नेमणूक पत्र वगैरे यांची वाट पाहत असताना तो टाळाटाळ करू लागला तिला आणि त्यानंतर तिला लक्षात आलं की आता ही फसली गेलेली। मग तिने पोलीस स्टेशनला आली आणि मग आम्ही त्याप्रमाणे एक तक्रार दाखल केली आणि आंधळे साहेब AP आमचे डिटेक्शन ऑफिसर आहेत आंधळे साहेब, त्यांच्याकडे ही केस सोपवली आणि त्यामध्ये सदर हा जो फसवणारा इसम आहे निकम नाव त्यांनी सांगितलं होतं आणि मग गार्डा सर्कल आहे त्या मानपाडा हद्दीमध्ये तो येणार असल्याचं त्या महिलेनीच आम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे सापळा रचला आणि तो माणूस मिळून आला। परंतु ज्यावेळेस आम्ही त्याला अटक केली त्यानंतर धक्कादायक माहिती अशी समोर आली की यापूर्वी त्याने असे गुन्हे केलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि अशा इस्मांनी जर समाजामध्ये पोलीस भरती असे गैरमार्गाने होते असा प्रचार केला तर बरेच लोक त्यात बळी पडू शकतात। परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की पोलीस भरती स्वच्छ अगदी प्रकारेच होत असते, कोणताही गैरप्रकार होत नसतो। तर समाजातील कोणत्याही घटकाने अशा फसवेगिरीच्या लोकांना बळी पडू नये असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो। आरोपीचे नाव काय सर? आरोपीचे नाव आहे अरविंद अशोक निकम, 36 वयाचा आहे। तो डोंबिवलीमध्येच राहणार आहे आणि यापूर्वी त्याने असे कुणाला फसवलेलं आहे का याचा आम्ही शोध घेत आहोत। प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।